इगतपुरी ब्रेक 107 भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। मुंबई आग्रा महामार्गावरील विविध विभागात काम करणाऱ्या 107 स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या 16 वर्षापासून रुग्णवाहिका सेवा, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन, हाऊसकीपिंग व क्रेन विभागात कार्यरत असलेल्या या कामगारांना कंपनीकडून ईमेलद्वारे कामावर येऊ नये असं कळवण्यात आलं। त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। इगतपुरी घाट परिसरातील कोणतीही दुर्घटना घडल्यास सर्वप्रथम मदतीला धावून जाणारे हेच कामगार असून घाटातील प्रत्येक कानाकोपऱ्याची त्यांना सखोल माहिती आहे। ट्रॅफिक जाम झाल्यास पर्यायी मार्ग काढणे किंवा दरीत उतरून मदतकार्य करणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ते पार पाडत होते। दरम्यान आधीच्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याने ही परिस्थिती उद्भवली असून नवीन कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीने आम्हाला कामावर कायम ठेवावे अशी मागणी कामगारांनी केली आहे। यासाठी मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर तसेच कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। या पार्श्वभूमीवर घोटी टोल नाका येथे कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। तसेच कामावर पुन्हा रुजू करून घेतले नाही तर घोटी टोल नाका येथे कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे। आतकरी इगतपुरी। नमस्कार, आम्ही सर्व घोटी आणि पडगा टोल नाका येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेले 16 ते 17 वर्षापासून विविध दायित्वावर काम करतोय। पॅरामेडिक, ॲम्ब्युलन्स, त्यानंतर रूट ऑपरेशन, मेंटेनन्स, त्यानंतर आमची क्रेन आहे, फायर फायटर आहे। या हायवेवरती आम्ही गेली 16-17 वर्ष प्रामाणिकपणे काम करतो आहोत। परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी ISPL या कंपनीने आमच्या सर्वांना ईमेलद्वारे कळवले की 6 तारखेपासून आमचं प्रोजेक्ट संपत आहे, तुम्ही कोणी 6 तारखेपासून कामावर येऊ नये। याचा ज्यावेळेस आम्ही विचारण्यासाठी आमचे हेमंत चौधरी म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना विचारण्यासाठी गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितले की कंपनी आमची इथून आता शटडाऊन करते आहे आणि आम्ही सर्व प्रोजेक्ट आमचा NHIला म्हणजे नॅशनल हायवेला आम्ही हँडओव्हर करतोय। तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही नॅशनल हायवेच्या पदाधिकाऱ्यांना विचारा। नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत श्रीकांत डांगे सर यांना आम्ही भेटलो, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना आम्ही निवेदन दिले की सर आम्हाला कंपनीकडून असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही कामावर यायचं नाही, तर आमच्या जॉबची गॅरंटी तुम्ही आम्हाला द्या। कारण नॅशनल हायवेने आता टोल आणि पूर्ण प्रोजेक्ट टेक ओव्हर केलेला आहे, तर ही जबाबदारी आता नॅशनल हायवेची आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पण नवीन निविदा देऊन नवीन टेंडरमध्ये नवीन कंपनी जी येईल त्यांना आम्ही विनंती करू की तुम्ही जुना सर्व स्टाफ त्यामध्ये घ्या। पण त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात कुठले आश्वासन दिलं नाही आणि वरतून ते आम्हाला म्हणाले की आम्ही कोणाच्या कामाची अशी शाश्वती देऊ शकत नाही। तर आम्ही त्यासाठी विविध ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलं आहे। आमचे स्थानिक तालुक्याचे आमदार हिरामणजी खोसकर साहेब, जिल्ह्याचे आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब आणि जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर तहसील कार्यालय, त्यानंतर आपलं लेबर कोर्ट, आपल्या या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे। आम्हाला सर्वांना न्याय मिळावा अशीच आम्ही या सर्व ठिकाणी मागणी करतोय। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही येत्या 6 तारखेला आमच्या संपूर्ण परिवारासह या ठिकाणी टोल बंद आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी सर्वांना इशारा देतोय।